हरि वंशी विभूषित करा नवनीर दाभा पीतांबरा दरुण बिंब फला धरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखा दरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। राधा भक्ति हरिर्ज्ञानम् ताभ्यां या समन्विता तां श्री भागवतीं गाथा वंदे जुगलरूपिणीं। यत्कामिनी केलिकलाप कुण्ठितः कामोऽप्यकामा विमदो बभूव तं मानिनी मानदं सदा श्रीमोहनं मानतोऽस्म्यहम्। सर्गस्थिति निरोधार्थम् कामाकाममयो यः तं कामं कामकामग्नं काम भावाय कामये। ओम श्री स्वामिनारायणाय नमो नमः। ओम श्री दत्तात्रेयाय नमो नमः। ओम श्री
सरस्वत्यै नमो नमः। ॐ श्री गुरुचरणकमलेभ्यो नमो नमः। श्री स्वामीनारायण भगवान की जय। श्री दत्तात्रेय भगवान की जय। श्री राधा कृष्ण देव की जय। श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सिद्धेश्वर महादेव की जय। श्री विघ्न विनायक देव की जय। श्री कष्टभंजन देव की जय। श्री सद्गुरु देव की जय। श्री 500 परमहंस की जय। श्री भारत माता की जय। वचन ऐका कमळापती माझ्या रंकाची विनंती। कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। आइए हनुमंत बिराजिए कथा कहमती अनुसार। प्रेम सहित गादी धरो पधारिए पवन सुखदेव जी महाराज राजा परीक्षिताला भगवंताचे दिव्य सुंदर चरित्र ऐकवत आहे। परीक्षित जे कथा आहे ते आता दामोदर लीलाची कथा आहे। आपण सर्व परमेश्वराची शोध मंदिरामध्ये करतो। आपण मस्जिद मध्ये जातो, आपण चर्च मध्ये जातो, शिवालयामध्ये जातो। कधी आतमध्ये तपास केले का? हृदयामध्ये आपल्या सोबतच आहे परमात्मा। श्रीमद भगवद गीतेचा सिद्धांत आहे, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनः षष्ठानींद्रियाणि
प्रकृती स्थानी कर्षती. परब्रह्म हा सर्व व्यापी आहे. परमेश्वर सर्व व्यापी आहे. निज ब्रह्म पण तो आहे आणि परब्रह्म पण तो आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये फुगडी खेळत आहोत. खेळताना काही सुंदर शब्द आहे त्याचे. फुगडी फू फुगडी फू. नंतर काय? खरोखर तेच आहे की तुम्ही न जोडला आहे? फुगडी फू फुगडी फू. निज ब्रह्म तू ग बाई पर ब्रह्म तू. फुगडी फू फुगडी फू फुगडी फू. निज ब्रह्म तू ग बाई पर ब्रह्म तू. फुगडी फू. असे काही शब्द ज्ञानदेव महाराजांचा हा अभंग आहे. मन चित्त धू विषयावरी तू. मन चित्त धू विषयावरी तू. निज ब्रह्म तू ग बाई पर ब्रह्म तू. फुगडी फू. आहे खेळ, पण या खेळ मध्ये संत सुंदर उपदेश देतात. मनाला धो आणि विषयावर थूक, तेव्हा तुला तुझ्या हृदयामध्ये बसलेल्या परमात्म्याचे दर्शन होतील. एक नाम मांडी तुझा भाव सांडी. एक नाम मांडी तुझा भाव सांडी. निज ब्रह्म तू ग बाई पर ब्रह्म तू. फुगडी फू फुगडी फू फुगडी फू. हरी आला रंगी सज्जनाच्या संगी. हरी आला रंगी सज्जनाच्या संगी. निज ब्रह्म तू ग बाई पर ब्रह्म तू. फुगडी फू फुगडी फू फुगडी फू. निज ब्रह्म तू ग बाई पर ब्रह्म तू. पर ब्रह्म तू. याला म्हणतात हरी केव्हा येतो अंतरमध्ये, हृदयात केव्हा येतो तेव्हा आपण सज्जनाच्या संगी राहतो. हरी आला रंगी सज्जनाच्या संगी. हरी आला रंगी सज्जनाच्या संगी. निज ब्रह्म तू ग बाई पर ब्रह्म तू. फुगडी फू फुगडी फू फुगडी फू. निज ब्रह्म तू ग बाई पर ब्रह्म तू. पर ब्रह्म तू. सकळ पाहे हरी तोच गिरी धरी. सकळ पाहे हरी तोच गिरी धरी. निज ब्रह्म तू ग बाई पर ब्रह्म तू. फुगडी फू फुगडी फू फुगडी फू. निज ब्रह्म तू ग बाई पर ब्रह्म तू. फुगडी फू फुगडी फू फुगडी फू. निज ब्रह्म तू ग बाई पर ब्रह्म तू. पर ब्रह्म तू.
लाटी संसारे साठी न म्हणल लाटी संसारे साठी निज ब्रह्म तू ग बाई पर ब्रह्म तू उघडी तू उघडी तू उघडी तू उघडी तू उघडी तू निज ब्रह्म तू ग बाई पर ब्रह्म तू उघडी तू वाम दक्षिण चतुर्भुजी आलिंगन वाम दक्षिण चतुर्भुजी आलिंगन निज ब्रह्म तू ग बाई फुगडी तू फुगडी तू फुगडी फुगे बाई फुगडी तू फुगडी फुगे बाई फुगडी तू निज ब्रह्म तू ग बाई पर ब्रह्म तू फुगडी तू ज्ञानदेवा गोडी केली संसारा फुगडी ज्ञानदेवा गोडी केली संसारा फुगडी ज्ञानदेवा गोडी केली संसारा फुगडी निज ब्रह्म तू गे बाई पर ब्रह्म तू फुगडी तू फुगडी तू फुगडी तू निज ब्रह्म तू गे बाई पर ब्रह्म तू फुगडी तू निज ब्रह्म तू गे बाई पर ब्रह्म तू फुगडी तू फुगडी तू फुगडी तू वाह 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 कृष्ण जन्माचा हा आनंद असतो आणि ज्याच्या हृदयामध्ये भगवत कथेत आनंद नाही ना, हा आपला जो परिश्रम आहे हा आनंद प्राप्तीसाठी परिश्रम आहे. भागवतेचा जेव्हा प्रारंभ झाला तर सर्वात प्रथम सच्चिदानंद रूपाय या श्लोक पासून या शब्द पासून या ग्रंथाचा प्रारंभ झाला आहे. भक्त त्यालाच म्हणतात. भक्त कोणाला म्हणतात हा व्याख्या केली आहे. भक्त त्याला जाणा जे देही उदास. ते गोष्ट बरोबर आहे, परंतु भक्तची व्याख्या ते आहे सकाळी घराच्या बाहेर तुम्ही निघाले आणि तुमचं सुंदर मुखारविंद पाहून आणि कोणाचा दिवस सुधरला म्हणजे समजून घ्यायचं तुम्ही भगवंताचे भक्त आहे. म्हणजे एवढं स्माईल होठावर ठेवायचं. घराच्या बाहेर निघता कितीही दुःख असो कितीही वेदना असो. कृष्णाला कमी वेदना होत्या का? अरे आई वडील जेलमध्ये आहे, 6 भावांचा मृत्यू झाला आहे, तरी सुद्धा तो वस्त्रहरण लीला करतो, रास लीला करतो, दान लीला करतो, चोरी करतो. हृदयामध्ये आनंद आहे तरच भगवंताची प्राप्ती आहे. कुठेही आनंद शोधायचा आणि आपण कथेत आनंद शोधतो. परमात्मा आपल्या हृदयामध्येच विराजित आहे, पण अफसोस त्याच्याकडे आपलं लक्ष नाही जात. कधी सकाळी डोळे बंद करून आणि 5 मिनिट साठी जगतला विसरले आहे का? फक्त 5 मिनिट रोज सकाळी. माळा करता ते नाही, डोळे बंद केले, श्वासोश्वासची गती कंट्रोल मध्ये घेतली आणि मन संसारामधून काढलं, भगवंतामध्ये जोडलं. फक्त 5 मिनिट, मात्र 5 मिनिट असे जर व्यतीत झाले तर समजून घ्यायचा हा मानव जन्म सार्थक. फक्त 5 मिनिट साठी
जगाला विसरून आणि भगवंतामध्ये जर जुडले तर हा मानव जन्म आपला सार्थक आहे, सफळ आहे. परंतु नाही जुळत ते 5 मिनिट. शुकदेवजी महाराज परीक्षितला म्हणता, परीक्षित, गोपिकांचं मन आता आपोआप कृष्णामध्ये जुळत आहे. कृष्ण गेले आणि एक गोपिका यमुनेच्या तीरी सुंदर मटुकी घेऊन बसली आहे, डोळ्यामध्ये अश्रू आहे. नारद तिथे आले आणि नारदजीने विचारलं, हो गोपी, रडते का? कृष्णाची आठवण येते. नाही महाराज, आठवण तर त्याची येते जो दूर असतो. अरे पण कृष्ण दूरच आहे, तो द्वारिकेला आहे. नाही नाही महाराज, कोण म्हणतं द्वारिकेत आहे? पहा, तो समोर यमुना नदीमध्ये आंघोळ करतो आहे. नारदाला काहीच दिसत नव्हतं. त्यात दुसरी गोपी आली, नारदला म्हणाली, महाराज पहा पहा, तो कदंब वृक्षावर बसला आहे. नारदानं विणा ठेवली एकाकडे, साष्टांग दंडवत प्रणाम केले गोपीला. धन्य आहे गोपी, तुमच्या चरण रजला मी वंदना करतो. काही प्रेम केला कृष्णाला. एक क्षणासाठी कृष्ण वेगळा नव्हता. एक क्षणासाठी कृष्णाला विसरत नव्हती गोपी. उद्धवजी आले तर गोपी म्हणाली होती, उद्धव, आम्हाला असा काही उपाय दाखव की आम्ही कृष्णाला विसरू शकू. 24 तास आमच्या डोळ्यासमोर राहतो, त्यामुळे नाही घरकाम होत, नाही रसोई काम होत. आमच्यावर अशी कृपा करा की आम्ही कृष्णाला विसरू शकू. आणि म्हणून गोपी अमर झाली हो. आपण जगतला विसरण्याचा प्रयास करतो आणि गोपी या जगतला याद करण्याचा प्रयास करे. तरी सुद्धा जगत याद येत नव्हतं, मात्र जगदीशच गोपीच्या हृदयामध्ये बसला आहे. म्हणूनच नारदजीनं भक्ती सूत्रामध्ये लिहिलं, यथा व्रजवनितानाम. अहो, व्रजांगनानं जे केलं तेच भक्ती आहे. बस तेच भक्तीचं स्वरूप आहे. तिची प्रत्येक क्रिया भगवान कृष्णासाठी आहे. मैया यशोदानं विचार केला, चला आज मी स्वतः कृष्णासाठी लोणी तयार करते. सकाळची वेळ 4 वाजाला मैया जागृत झाल्या. सुंदर वस्त्र परिधान केले. जे दासी रोज मंथन करायची त्या दासीला इतर कामामध्ये नियुक्त केली आहे. आणि मैया यशोदा स्वयं दधी मंथनासाठी सज्ज झाल्या आहे. एकदा गृहदासीषु यशोदानंद गेहिनी कर्मांतर नियुक्तासु निर्ममंथ स्वयं दधी. एकाकडे रोहिणी, एकाकडे यशोदा मैया. सुंदर दधी मंथन मैयानं सुरू केलं. आजपर्यंत जे जे चरित्र कृष्णानं केले आहे त्या चरित्राचं मैया गान करत होती. यानी यानी गीतानी तद्बाल चरितानी च दधिर्निन्मंथने काले स्मरन्ती तान्यगायत. मैया यशोदा भगवान श्याम सुंदरच्या चरित्रांचं गान करत होत्या. मैया यशोदा संपूर्ण कृष्ण सेवामध्ये लागल्या आहेत.
मन भगवान श्याम सुंदर मध्ये आहे, शरीर भगवान श्याम सुंदर साठी मंथन करत आहे, आणि वाणी हे भगवान श्याम सुंदरच्या चरित्राचं गान करत आहे. मन, वचन आणि कर्म हे तीन जेव्हा एक होता तेव्हा श्यामची प्राप्ती होते. आपलं मन कुठे असतं, आपलं वचन कुठे असतं, आणि आपलं शरीर काय करत असतं. यशोदा मैया आज पूर्ण भाव ठेवून आणि भगवान श्याम सुंदर साठी सुंदर लोणी तयार करत होती. मैयाची अद्भुत सुंदरता वर्णवली. अप्रतिम सुंदरता यशोदा मैयाची आहे. सुंदर पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे, पितांबर ते पण पिवळ्या रंगाचं आहे. क्षौमं वासः पृथुकटितटे बिभ्रति सूत्रनद्धम् पुत्रस्नेह स्मृतकुचयुगम् जातकम्पं च सुभ्रुः रज्वाकर्ष श्रमभुजचल कंकणौ कुण्डले च स्विन्नं वक्त्रं कबरविगलं मालती निर्ममंथ. भगवंताच्या दर्शनासाठी जायचं तर कसं जावं हा श्लोक आपल्याला शिकवतो. मस्त तयार व्हा, सुंदर केस सज्ज करा, केशामध्ये सुंदर गजरा लावा, सुंदर मेकअप करा, सुंदर नवीन वस्त्र परिधान करा, कारण आपण भगवंताच्या दरबारामध्ये जात आहे. मेकअप म्हणजे मात्र नॅचरल सुंदरता. काही काही तर पुष्कळ मेकअप करत आहोत. भगवंताला मेकअपची शबरी काही सुंदर नव्हती. म्हातारी होती, एक पण दात नव्हता तोंडामध्ये, तोंडामध्ये एक पण दात नव्हता, दिसायला पण श्याम होती. केस तर पूर्ण व्हाईट सफेद होते, पण तरी सुद्धा भगवान रामचंद्र महाप्रभू शबरीला सुंदरी म्हणता. कह रघुपती सुनु भामिनी बाता. जेव्हा शबरीचे बोर भगवान रामन स्वीकारले, शबरीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. राम, काय संबंध आहे माझा आणि तुमचा? भगवान म्हणाले, हे सुंदरी, आता 80 वर्षाच्या म्हातारीला तुम्ही सुंदरी म्हणा, म्हणजे तिला कसं वाटेल? त्याला या आधीलाच मी म्हणतो सुंदरी कसं आहे, तर कसं वाटेल? त्यांना तर असंच वाटेल की माझी मस्करी करत आहे. भगवान राम शबरीला म्हणतात, कह रघुपती सुनु भामिनी बाता. रघुपती सुनु भामिनी बाता. रघुपती सुनु भामिनी बाता. रघुपती सुनु भामिनी बाता. मान हुए भगती करनाता. भक्ती करनाता. ज्याला सत्संग आवडतो तो माझा आहे, ज्याला कथामध्ये प्रेम आहे तो माझा आहे, ज्याला नामस्मरणामध्ये रुची आहे तो माझा आहे, तो आवडतो मला. ज्याला माझ्यावर अचल विश्वास आहे तो माझा आहे, ज्याला भजनमध्ये प्रीती आहे तो माझा आहे, ज्याचा स्वभाव अत्यंत सरळ आहे तो जीव मला आवडतो. माझे साधू संत यांच्या प्रती ज्याच्या हृदयामध्ये आदर आहे तो जीव मला आवडतो. 8व्या नंबरचं लक्षण जो संतोषी आहे तो मला आवडतो.
आणि 9व्या नंबरचं लक्षण, ज्याच्या हृदयामध्ये दंभ नाही, कपट नाही, सरळ हृदय आहे, असा जीवात्मा मला आवडतो. शबरी, तुझ्यामध्ये तर हे नवे लक्षण आहे. या 9 मधून एक पण लक्षण असलं तरी सुद्धा तो जीव मला प्रिय आहे. पण हे सुंदरी, तुझ्यामध्ये तर नवे लक्षण आहे. सोई अतिशय प्रिय भाविनी मोरे, सोई अतिशय प्रिय भाविनी मोरे, सोई अतिशय प्रिय भामिनी मोरे, सोई अतिशय प्रिय भामिनी मोरे, सकल प्रकार भगती दृढ तोरे, सकल प्रकार भगती तोरे. मैया कौशल्याच्या या सुंदर परिश्रमाला पाहून आणि श्याम सुंदर जागृत झाले. आई दूध घ्यायला रसोई घरामध्ये गेली आणि क्रुद्ध श्यामनं काडी घेऊन आणि घरामध्ये जेवढे पण माठ आहे सर्व माठ फोडले. मैया क्रोधित झाल्या, काडी घेऊन आणि कृष्णाच्या पाठी निघाल्या. तो परब्रह्म योगियांच्या मनामध्ये नाही येत, त्याला पकडण्यासाठी हा एक व्यर्थ प्रयास मैयानं केला. लाकडी लई लालन पर दौड्या, रिस करी नंद राणी रे, लाकडी लई लालन पर दौड्या, लाकडी लई लालन पर दौड्या, रिस करी नंद राणी रे, लाकडी लई लालन पर दौड्या. भगवान कृष्ण पुढे आणि यशोदाजी मागे. सुंदर दृश्य आहे. आकाशामध्ये देवगण उपस्थित झाले आहे. अहो पहा तर खरी, कंसानं ज्याला बांधण्यासाठी पकडण्यासाठी पुष्कळ प्रयास केला, कंसच्या कारागृहामध्ये जो बंद नाही झाला त्याला पकडण्याचा आज यशोदा प्रयास करते आहे. हातामध्ये काडी घेऊन आणि यशोदा जेव्हा मागे आहे, ततो वरुया पससार बीतवत गोप्यं वधावन नयमाप योगिना क्षमं प्रवेष्टुं तपसेरितः मनः. हे परीक्षित, मोठे मोठे योगी तपस्याद्वारा स्वतःच्या मनाला अत्यंत शुद्ध करून ज्याच्या स्वरूपामध्ये जोडण्याचा प्रयास करतात, त्या परब्रह्माला पकडण्यासाठी आज मैया यशोदा त्या परब्रह्माच्या पाठी गेली. आणि भगवान हातामध्ये केव्हा येतो? जोपर्यंत काडी आहे हातामध्ये तोपर्यंत नाही येणार. कारण काडी हे अभिमानाचं, अहंकाराचं प्रतीक आहे. सरयू नदीच्या किनारी लहानशे राम खेळत होते. जेवणाची वेळ झाली. दशरथ महाराज आले.
कौशल्याला म्हणाले राम नाही आला, नहीं आया, खेल रहा है, जा घेऊन या रामाला. दशरथ आले तिथे आणि दुरून आवाज दिला, बेटे राम, बेटे राम, बेटे राम. पण राम ऐकत नव्हते. दशरथ जवळ गेले तर राम दूर पळाले. थकले दशरथ, महिलावर आले. कौशल्याला म्हणाले नाही आला माझ्यानं, तूच जा घेऊन ये. आणि मग या कौशल्या रामाला घ्यायला आल्या. हो कौशल्या जब बोलन जाई, ठुमक ठुमक प्रभु चलहि पराई. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. दशरथ महाराजांना बोलवलं तर तेव्हा अहंकार होता. मी अयोध्याचा राजवी, मी अयोध्याचा राजवी, सर्व काही विसरून माझ्या मुलाला घ्यायला आला. हा मुलगा किती भाग्यशाळी आहे, अयोध्याचा राजवी याला उचकतो, असा एक अहंकार मनामध्ये आहे. परंतु कौशल्या हे सरळ हृदय आहे. म्हणून कौशल्यानं मात्र आवाज दिला आणि खेळ अपूर्ण सोडून आणि राम आईकडे. कौशल्या जब बोलन जाई, ठुमक ठुमक प्रभु चलहि पराई. ठुमक ठुमक प्रभु चलहि पराई. ठुमक ठुमक प्रभु चलहि पराई. नहीं को वस जन्मा जग माही, प्रभु काई जाई मन नाही. राम सिया राम, सिया राम जय जय राम. सिया राम, सिया राम जय जय राम. सचराचर होई. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. यशोदा मैयाच्या हातामध्ये भगवान कृष्ण आले. मैयानं दोरीनं भगवान कृष्णाला बांधलं आहे. घरी घेऊन आली कृष्णाला. घरामध्ये उखळ आहे, त्या उखळाशी भगवान कृष्णाला बांधून आणि मैया घरकार्य करायला लागल्या. भगवान कृष्णाची दृष्टी घराच्या बाहेर दोन यमलार्जुनचे वृक्ष आहे त्या वृक्षांकडे गेली. हो, किती वर्षापासून माझी वाट पाहत आहे, चला आज मी यांची मुक्ती करतो, उद्धार करतो. त्या उखळला ताणत ताणत भगवान त्या दोन वृक्षाच्या मध्य भागामधून निघाले. भगवान तर लहानशे होते म्हणजे निघून गेले. ते उखळ मोठा आहे ते निघालं नाही. भगवान कृष्णाच्या कमरला दोरी बांधलेली होती. एक जोर का झटका दिया. भगवान कृष्णाने एवढा जोरानं झटका मारला की दोघी वृक्ष भयानक आवाज करता या जमिनीवर पडले आहे. दोन दिव्य पुरुष निघाले, भगवान कृष्णाची स्तुती केली आणि स्वतःच्या गंधर्व लोकामध्ये गेले. भगवंतानं यमलार्जुनचा उद्धार केला, मोक्ष केला. गोकुळवासी आले, यशोदा आल्या, गोपी आली तिथे. भगवान कृष्णाला दोरी बांधलेली होती, दोरी सोडली आणि गोपी यशोदेला म्हणाली, झालं काय? अरे गोपी जाऊ दे, आज एवढं तोफान सकाळपासून घरामध्ये पाणी पिण्यासाठी माठ नाही ठेवलं यानं. एक माठ नाही सलामत घरामध्ये, सर्व्या मटुक्या फोडल्या आहे. गोपी म्हणते, हे तर आमच्या घरी रोज करतो तो, आम्ही कधी हात नाही लावला त्याला.
तुला जर जास्तीचं असेल तर आम्हाला देऊन दे. यशोदा मैयानं कृष्णाला उचकलं, 2 कान पकडले, बेटा माझी चूक झाली, तुला दोरीनं बांधलं, माझ्या जीवनामध्ये कायम मला अफसोस राहील की मी तुला दोरीनं बांधलं. भगवान श्याम सुंदरचे दिव्य अद्भुत चरित्र वाढत चालले. सुखिया नावाची मालण रोज फळ विकायला ये. त्या सुखिया मालणचा रोजचा नियम नंद बाबाच्या घराची ते प्रदक्षिणा करे आणि सुंदर मंगल प्रभातचं एक कीर्तन गान करे. जागो बंसीवार ललना, जागो मोरे प्यारे, रजनी बीती भोर भयो है, घर घर खुले किवारे, गोपी दही मथत सुनियत, कंगना के झनकारे, जागो बंसीवारे ललना, जागो मोरे प्यारे, जागो बंसीवारे ललना, जागो मोरे प्यारे, उठो लालजी मेरे भोर भयो है. आणि रोज या सुखिया मालणचा आवाज ऐकून आणि श्याम सुंदर जागृत होत. कृणीही भो फलानी, ती टोपलीमध्ये फळ घेऊन विकायला येते. कोणी फळ घ्या, कोणी फळ घ्या, कोणी फळ घ्या. आंघोळ न करता लालजी हातामध्ये, दोघी हातामध्ये मुठीमध्ये धान्य घेत आणि धान्य घेऊन फळ घ्यायला येत. आता कृष्ण लहान होते, 5 वर्षाचे, मुठीमध्ये किती धान्य येईल. आणि ते पण त्या सुखिया मालण जवळ पोहोचता पोहोचता अर्धो जास्त तर जमिनीवर पडून जाईल. पण परीक्षित अद्भुत नजारा आहे. कृणीहि भो फलानि ती श्रुत्वा सत्वर मच्युत, फलार्थी धान्यमादाय ययौ सर्व फलप्रद. फळ घ्यायला येतो. कोण येतो? जो पुऱ्या विश्वाला फळ देतो तो कृष्ण फळ घ्यायला येतो. पुऱ्या जगाला भक्तीचं फळ देतो, मोक्षाचं फळ, मुक्तीचं फळ देतो तो परब्रह्म आज लहानशा मुठीमध्ये धान्य घेऊन सुखिया जवळ येऊन आणि म्हणतो फळ दे, फळ दे. सुखिया मालणच्या टोपलीमध्ये धान्य टाकतो आणि सुखिया मालण दोघी हातामध्ये फळ देते. हा रोजचा क्रम. आणि एका रोजी ठाकोरजीनं संकल्प केला, मी सुखिया मालणचं दारिद्र्य नाश करतो. जेवढे पण दाणे भगवान श्याम सुंदरनं टोपलीमध्ये टाकले आहे ते सर्वेज सुवर्ण मुद्रा झाल्या. सुखिया मालणला फळ विकण्याची गरज नाही राहिली. बस भगवान को दो. भगवंताला दिलं तर 1000 गुण भगवान आपल्याला जास्ती देत असतो. आपण एक बीज टाकतो आणि भगवान आपल्याला 1000 दाणे देत असतो. सुखिया मालणचं दारिद्र्य भगवंतानं नाश केला आहे. शुकदेव म्हणता, परीक्षित, गोकुळवासी एकत्रित झाले. नक्की केलं ह्या गोकुळमध्ये उपद्रव जास्ती आले. पुतना आली, नंतर शकटासूर आला. तो असुर या बाळाला घेऊन गेला होता आकाशामध्ये, तेव्हा सुद्धा याची रक्षा झाली. अनेक उपद्रव आले, हे झाड पडले तरी सुद्धा या बाळाला काही झालं नाही. परंतु आता लवकरात लवकर आपण या स्थानाचा त्याग करू. इथे जवळच वृंदावन आहे, अति सुंदर आहे.
यमुना तट तिथे जवळच आहे. आपण वृंदावनामध्ये जाऊ आणि तिथे निवास करू. आपल्या गायीसाठी पण पुष्कळ गवत चारा तिथे पुष्कळ प्रमाणामध्ये मिळेल. सुंदर गोवर्धन तिथे आहे, म्हणजे आपल्याला अत्यंत सुखाची अनुभूती होईल. चला आपण वृंदावन जाऊ. गोकुळचा त्याग केला, गाड्यामध्ये सामान भरला आणि गोकुळवासी परमात्मा वृंदावनवासी झाले. महाराज वृंदावन में पधारे. आता 5.5 वर्षाचे झाले होते. लहान लहान वासरू मैयाने एकत्रित केले आणि 5.5 वर्षाच्या मुलाला आपण काय करतो हो, शाळेत पाठवतो. आता हे तर सर्व आहिर लोक आहेत, यांची शाळा काय? ज्याला गाय पाहता येते तो मास्टर असतो, तो डिग्री धारक असतो. आणि त्यामध्ये पण जो 5-10 गायी एक सोबत पाहतो तो तर मोठा डिग्रीधारी, मोठा गोवाळ. ज्याला गाय चारता येते तो मोठा हुशार, तो डॉक्टर, इंजिनियर. कारण हे सर्व अशिक्षित लोक होते, शिकलेले नव्हते. त्यांची आजीविकाच हे होती. यशोदा मैयानं लहान लहान वासरू एकत्रित केले. कृष्णाला म्हणाले, बेटे हा आपला व्यवसाय आहे, जा आता तू मोठा झाला. हे लहान वासरू घेऊन आणि वनामध्ये जा आणि गाय चारण्याची प्रॅक्टिस कर. कृष्णाची जे मित्र मंडळी आहेत ते सुद्धा लहान लहान वासरू स्वतःचे घेऊन कृष्ण सोबत निघू लागले. यशोदा मैया सुंदर शृंगार करे भगवान श्याम सुंदरला. डोक्यावर सुंदरशी टोपी आणि हातामध्ये सुंदरशी काडी. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वार, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटी छोटी ग्वार, छोटी छोटी गैया, छोटी छोटी ग्वार, छोटो सो हमरो मदन गोपाल, छोटो सो हमरो मदन गोपाल. छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे गैया, पीछे पीछे ग्वार, आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वार, आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वार, आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वार. सबसे पीछे है मेरो नंद जी जिला, सबसे पीछे है मेरो नंद जी कोला, सबसे पीछे है मेरो नंद जी जिला, सबसे पीछे है मेरो नंद जी कोला. छोटी छोटी गैया, छोटी छोटी ग्वार, छोटी छोटी गैया, छोटी छोटी ग्वार, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत भगवान श्याम सुंदर हे लहान लहान वासरू घेऊन आणि वृंदावनामध्ये निघत. दिवसभर गोपीला कृष्णाचं दर्शन नाही व्हायचं, म्हणजे गोपी अत्यंत आतुर व्हायची. गायो गोपीने गोवाळीये, हरि आत्मा थी अधिक कर्या, स्नेह बांध्यो प्रेम वाध्यो,
प्रीतरीत यतिओचर्या. सर्वात मोठं सुख वृंदावन वनामध्ये राहणार ज्या भिल स्त्रिया आहे त्यांना आहे. दिवसभर गोपिका घरी बसून आणि कृष्णाचं चिंतन करे. अहो, आज सकाळी गेला तेव्हा माझी नजर होती, किती सुंदर त्याचे शृंगार होते. मैयानं सुंदर मोरमुगट लावला होता. गोपीचं एकच काम आहे कृष्णाला प्रसन्न करण्याचं. रोज सकाळी 4 वाजाला गोपी उठून जाईल, मस्त अंगण वगैरे स्वच्छ साफ करे, घरासमोर सुंदर रांगोळी लावायची, सुंदर आसोपालवचे तोरण द्वाराला बांधे. सासूबाई तर असंच समजत होते की नाही आता वाहरी सुधारली, नाही बिघडली, कृष्ण प्रेमामध्ये बिघडली. गोपीच्या मनामध्ये एकच कामना, कृष्ण माझ्या घरासमोरून निघतील, माझ्या घराकडे कृष्णाची दृष्टी जाईल, माझी रांगोळी पाहून कृष्ण अत्यंत प्रसन्न होतील, माझं स्वच्छ अंगण पाहून आणि कृष्ण माझ्या घरी येण्याची इच्छा करतील. घराच्या द्वारवर गोपी उभी राहे जेव्हा कृष्ण निघत तेव्हा, आणि कृष्ण मात्र एक नजर टाकत आणि गोपिका धन्य व्हायची, धन्य झाली, आता काहीच नको. हा अद्भुत प्रेम आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाणी भरायला जात तरी सुद्धा तिथे कृष्णचीच वार्ता. 4 गोपिका काही एकत्रित होऊन आणि काम करायला बसत तर तिथे पण कृष्णचीच वार्ता. गृहे गृहे गोपवधू कदंबा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम पुण्यानि नामानि पठन्ति नित्यम गोविंद दामोदर माधवेती. वनामध्ये बकासूर आला आहे, त्याचा वध केला भगवंतानं. बकासुराचा नाश केला. रोज संध्याकाळ झाली, 5 वाजले म्हणजे गोकुळ वृंदावनाच्या बाहेर लाईन लागायची गोपीची. दोघी बाजूला रांगेत उभ्या राहत गोपी. जेव्हा कृष्ण गोकुळामध्ये प्रवेश करत, दिवसभर त्या लहान लहान वासरूच्या पाठी चालून आणि वासरूच्या चालण्यामुळे जे माती उडे ते माती कृष्णाच्या शरीराला लागेली राहे, आणि त्यामुळे श्याम रंगचा कृष्ण इति देदीप्यमान दिशे. बर्हापीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम् बिभ्रदवास कनक कपिशम वैजयंतीम च माला. पुढे लहान लहान वासरू चालत मित्रमंडळी सोबत नाचता नाचता कृष्ण जेव्हा संध्याकाळी वृंदावनामध्ये प्रवेश करत, हातामध्ये सुंदर मोरली आहे, मोरलीचे सूर छेडत एक मित्रच्या खांद्यावर हात टाकून आणि कृष्ण चालत असत. गोपीकडे भगवान कृष्ण एक दृष्टी टाकत. 1600 गोपिका दोघी बाजूला उभ्या आहे, पण काय नजर. प्रत्येक गोपीला असंच वाटे कृष्णानं माझ्याकडेच पाहिलं, कृष्णानं माझ्याकडेच पाहिलं, मलाच बहुमान दिलं. 3 प्रकारची गोपी आहे, मध्या, मुग्धा आणि प्रौढा. मध्या, मुग्धा आणि प्रौढा 3 प्रकारची गोपिका आहे.
मुग्धा जे गोपी आहे, जर कृष्ण इतर गोपी समोर पाहिलं आणि इतर गोपीशी गोष्ट केली तरी सुद्धा तिला त्रास व्हायचा नाही. कृष्ण माझीच प्रॉपर्टी आहे, कृष्ण माझ्या मालकीचा आहे. मध्या गोपी अलग प्रकारची आहे. ती असं समजे नाही हा तो दुसरीकडे पाहतो पण मला पण प्रेम करतो. आणि जे प्रौढा गोपी आहे ती असं समजायची की नाही, कृष्णाला प्रेम करण्याचा अधिकार पूर्ण विश्वाचा आहे. भगवान का आपल्या एकची मालकीचा आहे. कृष्ण तर सार्वजनिक प्रॉपर्टी आहे हो. त्याला कोणीही प्रेम करू शकतं, त्याला कोणीही पाहू शकतं. सुन सुन सजनी श्याम की बतिया मन मानी, सुन सुन सजनी श्याम की बतिया मन मानी. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत भगवान श्याम सुंदरच्या गोष्टी, भगवान श्याम सुंदरचे चरित्र त्याला याद करून आणि गोपी अत्यंत दुखी व्हायची. संध्याकाळी जेव्हा कृष्णाचं दर्शन व्हायचं तेव्हा गोपीला अत्यंत आनंद व्हायचा. आणि त्यामध्ये पण मैयानं जर सुंदर शृंगार केले तर गोपीला ईर्ष्या होय. अहो, मैया कशाला एवढा सिंगार करते याचा, एकतर आहेच सुंदर, याला गरजच नाही सिंगाराची, याला सिंगारची आवश्यकताच नाही. एकतर मैया त्याला इतकं सजवते की वनामध्ये राहणार त्या भिल स्त्रिया आहे त्या पायाच करतात त्याला. जर कधी कृष्ण त्या भिल स्त्रीच्या प्रेमामध्ये पडला तर आपल्या हातामधून निघून जाईल. सुंदर मैया कृष्णाचा शृंगार करे, मस्त टिके लावे. सुंदर लहानस छोटास पितांबर, हातामध्ये बांसुरी, एक हातामध्ये काडी. आणि अद्भुत कृष्ण जेव्हा निघत तेव्हा गोपी कृष्णाचा हात पकडे, कशाला एवढे सिंगार करतो, तू का कमी सुंदर आहे. मेरे बांके बिहारी लाल, तू इतना ना करियो सिंगार, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी. मेरे बांके बिहारी लाल, तू इतना ना करियो सिंगार, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी. मेरे बांके बिहारी लाल, तू इतना ना करियो सिंगार, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी. जय गोविंदा जय गोपाला, जय गोविंदा जय गोपाला, जय गोविंदा जय गोपाला, जय गोविंदा जय गोपाला. मुरली मनोहर बंसी वाला, मुरली मनोहर बंसी वाला, मुरली मनोहर बंसी वाला, मुरली मनोहर बंसी वाला. तेरी सूरतिया पे मन मोरा अटका, तेरी सूरतिया पे मन मोरा अटका, तेरी सूरतिया पे मन मोरा अटका, तेरी सूरतिया पे मन मोरा अटका. प्यारा लागे तेरा पीला पटका, प्यारा लागे तेरा पीला पटका, प्यारा लागे तेरा पीला पटका, प्यारा लागे तेरा पीला पटका. तेरी बेटी में भी चार, तेरी बेटी में भी चार, तू इतना ना करियो सिंगार, नजर
जाएगी। चाल तू इतना ना करियो श्रृंगार, नजर तुम्हें लग जाएगी, नजर तुम्हें लग जाएगी। मेरे बाके बिहारी लाल, मेरे बाके बिहारी लाल, तू इतना ना करियो श्रृंगार, नजर तुम्हें लग जाएगी, नजर तुम्हें लग जाएगी। संत सुंदर वर्णन करतात। हे प्रवासी, हे वटे मार्गू, चंद्रभागेच्या तीरी नको जा, कारण चंद्रभागेच्या तीरी एक सुंदर काळ्या रंगाचा चोर उभा आहे, कमरवर हात ठेवून उभा आहे आणि तो चोर धन नाही चोरत, तो चोर मन चोरतो, म्हणून त्याला मनमोहन म्हटलं आहे। त्याला कसेही सिंगार करा, तो सुंदरच दिसतो। जय गिरधर जय जय गोपाला, जय गिरधर जय जय गोपाला, जय गिरधर जय जय गोपाला, जय गिरधर जय जय गोपाला। मनोहर बंसी वाला, मुरली मनोहर बंसी वाला, मुरली मनोहर बंसी वाला, मुरली मनोहर बंसी वाला। तेरी मुरलिया पे मन मेरा अटका, तेरी मुरलिया पे मन मोरा अटका, तेरी मुरलिया पे मन मोरा अटका, तेरी मुरलिया पे मन मोरा अटका। प्यारा लगे तेरा नीला पटका, प्यारा लगे तेरा नीला पटका, प्यारा लगे तेरा नीला पटका, प्यारा लगे तेरा नीला पटका। तेरे घुंघराले बाल, तेरे घुंघराले बाल, तू इतना ना करियो सिंगार, नजर तोहे लग जाएगी, नजर तोहे लग जाएगी। तेरे घुंघराले बाल, इतना ना करियो श्रृंगार, नजर तोहे लग जाएगी। घुंघराले बाल, तू इतना ना करियो सिंगार, नजर तोहे लग जाएगी, नजर तोहे लग जाएगी। जय बंशीधर जय गोपाला, जय बंशीधर जय गोपाला, जय बंशीधर जय गोपाला, जय बंशीधर जय गोपाला। जय 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 राधा का प्यारा, जय जय राधा का प्यारा, जय जय राधा का प्यारा, जय जय राधा का प्यारा। मेरे बाके बिहारी लाल, तू इतना ना करियो सिंगार, नजर तोहे लग जाएगी, नजर तोहे लग जाएगी। मेरे बाके बिहारी लाल, तू इतना ना करियो श्रृंगार, नजर तोहे लग जाएगी, नजर तोहे लग जाएगी। कमरिया पे मन मोरा अटका, तेरी कमरिया पे मन मोरा अटका। सुंदर पतली सी कमर, वाह किती सुंदर आहे कमर। तेरी कमरिया पे मन मोरा अटका, तेरी कमरिया पे मन मोरा अटका, तेरी कमरिया पे मन मोरा अटका, तेरी कमरिया पे मन मोरा अटका। प्यारा लागे तोरा काला पटका, प्यारा लागे तेरा काला पटका, प्यारा लागे तेरा
काला फटका, प्यारा लागे तेरा काला फटका, प्यारा लागे तेरा काला फटका, प्यारा लागे तेरा काला फटका। गले में बैजंती माला, तेरे गले में बैजंती माला, तू इतना ना करियो सिंगार, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी। तेरे बाके बिहारी लाल, तू इतना ना करियो सिंगार, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी। तेरे गले में बैजंती माल, तेरे गले में बैजंती माल, तू इतना ना करियो सिंगार, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी। जय कर जय गोपाला, जय कर जय गोपाला, जय कर जय गोपाला, जय कर जय गोपाला। मनोहर भक्ति वाला, 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 मनोहर भक्ति वाला। मेरे बाके बिहारी लाल, तू इतना ना करियो सिंगार, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी। मुरली की धुन पे मन मोरा भटका, 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 मुरली की धुन पे मन मोरा भटका। प्यारा लागे तेरा झटका झटका, प्यारा लागे तेरा झटका, प्यारा लागे तेरा झटका झटका, प्यारा लागे तेरा झटका झटका। तेरे होठ है लाल लाल, तेरे होठ है लाल लाल, तू इतना ना करियो सिंगार, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी। तेरे होठ है लाल लाल, तू इतना ना करियो सिंगार, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी। तेरे होठ है लाल लाल, तू इतना ना करियो सिंगार, नजर तो है लग जाएगी, नजर तो है मेरे बाके बिहारी लाल, मेरे बाके बिहारी लाल, तू इतना ना करियो सिंगार, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी, नजर तो है। अद्भुत भगवान श्याम सुंदरची रूप मोहिनी पाहून आणि गोपिका स्वतःच जे काही सांसारिक दुःख आहे ते सर्व विसरून जात। हे परीक्षित, वनामध्ये बकासुरानंतर वत्सासुर आला, त्याचा वध केला। अघासुर आला, अघासुराचा संहार केला आणि अघासुर वध नंतर सुंदर सर्वोदय लीलाची कथा आहे। प्रत्येक वस्तू, गाय, वासरू, गायच्या गळ्यामध्ये जे घंटी आहे, गायच्या गळ्यामध्ये दोरी आहे, गायला घेऊन आलेले गोप बाळ, हे सर्व काही भगवान कृष्णानं स्वरूप धारण केले। कारण ब्रह्माजी लहान लहान वासरू आणि गोप बाळांचं अपहरण करून गेले होते।
ब्रह्माला शंका झाली होती, हा कृष्ण भगवान नसू शकतो. अगासुरचा वध केला. अगासुरच्या वधानंतर जेवण करायला, ज्याला आपण गोपाल काला म्हणतो, सर्व गोप स्वतःच्या घरून गोप बाळ काही काही घेऊन आले होते. एक पात्रामध्ये सर्व एकत्रित केलं, काला केला. आणि तेद मजा असते हो, मस्त काला केला करा आणि तरंग तरंग असतो तो बोटाच्या मध्य भागामधून सरकतो आणि तेव्हा जे खायची मजा येते तो आनंद काही अलग असतो हो. आणि ते पण शेतामध्ये केळच्या पानावर, मग तर त्याचा आनंदच वेगळा असतो. इथे तर बिलकुल नॅचरल आनंद आहे. भगवान श्याम मध्यभागी बसत. सर्वेद मित्र भगवान कृष्णासाठी काही ना काही घेऊन येत. कृष्ण तुझ्यासाठी हे आणलं आहे, तुझ्यासाठी हे आणलं आहे. भगवान स्वतः काला करत. आणि एवढंच नाही, स्वतःच्या हातानं भगवान श्याम सुंदर जे लहान लहान गोपबाळ असत त्यांच्या तोंडामध्ये घास देत. आकाशामध्ये देवगण हे सर्व हे दृश्य पाहत आणि अफसोस व्हायचा, अफसोस, आपण जर गोप झाले असते तर आपल्याला हे सौभाग्य प्राप्त झालं असतं. बिभ्रद वेणु जठर पटयो शृंगवेत्रे कक्षे. काय अद्भुत वर्णन केलं शुकदेवजी महाराजांना. वेणू आहे, त्या वेणूला कमरमध्ये खोसली भगवंतानं. बिभ्रद वेणू जठर पटयो शृंगवेत्रे कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीशो तिष्ठन मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिस्वै. मध्यभागी बसले आहे प्रभू. वेणू कमरला खोसलेली आहे. दोघी हात भगवंताचे भरलेले आहे. एक मित्र म्हणाला घे, माझ्या हातानं घे. आणि त्या मित्राच्या हातानं भगवान जेवण करतात. लहानसा गोप बाळ, अरे हात सुद्धा धुतले नव्हते. व काय सॅनिटायझर होत तिथे. ते तर आपण नांदी लागलो हो त्याच्या. सॅनिटायझर नव्हतं, परंतु हृदय बिलकुल स्वच्छ होत. आणि म्हणून कृष्णाला ते आवडलं. तिष्ठन मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिस्वै. स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुगबाल केली. ब्रह्मादी हे दृश्य पाहत होते. ब्रह्मादीला शंका झाली, हा भगवान, अरे आंघोळ नाही केली त्या पुऱ्यानं सकाळी, त्याच्या हाताचं भगवान जेवण करत आहे त्याच्या हातानं. ज्याला प्रसन्न करण्यासाठी आम्ही यज्ञ करतो तो भगवान या गोप बाळच्या हातानं जेवण करतो. दीड शहाणा पुजारी कर्माबाई जवळ आला. शहाणा नाही, दीड शहाणा. कर्माबाईला म्हणाला, बाई तुम्ही खिचडी बनवता जगन्नाथ साठी, आंघोळ करता का सकाळी? कर्माबाई म्हणाली, नाही नाही दादा, जर आंघोळ करायला राहिली तर उशीर होतो, मग वेळेवर खिचडी तयार नाही होणार.
अरे रे पापला गेलं तुला. आंघोळ केल्याशिवाय तू खिचडी बनवते आणि भगवंताला नैवेद्य देते. अरे जगन्नाथ तर भोळा आहे विचारा, तो तर खाऊन घेतो, पण तू तर समज. आणि दुसऱ्या रोजी कर्माबाई आंघोळीला गेल्या तर त्यामध्ये उशीर झाला. 5:30 6 तर आंघोळ करता करताच झाले. खिचडी ठेवली त्यामध्ये 6:45 7 वाजले. ठाकूरजी येऊन बसले आहे जगन्नाथ, पण खिचडी तयार झाली नव्हती. जगन्नाथ म्हणाले लवकर दे, शृंगार आरतीची वेळ झाली आहे, आता तो पुजारी घंटी वाजवेल, मला जावं लागेल तिथे. कर्माबाई म्हणाले पण महाराज उशीर झाला, आज आंघोळीला गेली म्हणून उशीर झाला. भगवान जगन्नाथ म्हणता कशाला शहाणी झाली, कोण सांगितलं होतं आंघोळचं? अरे त्या पुजारीनं सांगितलं होतं. भगवान म्हणाले तो तर 1.5 शहाणा आहे. हृदय कसं आहे हे महत्वाचं आहे. शबरी कोणती ट्यूब इस्तेमाल करे हे माहित नाही आपल्याला. कोलगेटचा यूज करे, डाबर यूज करे, दात होते तिला. बोर तोंडात ठेवे तर बोराला मात्र थूकच लागायचं आणि तिची आकृती. पण तरी सुद्धा राम म्हणाले शबरी अहो, जो स्वाद कौशल्याच्या दुधामध्ये येत होता तोच स्वाद या बोर मध्ये येतो आहे. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, ऊंची प्रेम सगाई, ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. भगवान मात्र मात्र आणि मात्र प्रेमाला प्राधान्य देतात. रासलीला आहे, संध्याकाळी आहे म्हणजे शांतता आहे. आपल्याला काही घाई नाही. संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत आज कथा चालणार आहे. दुपारचं जेवण बंद आहे. एक ताई म्हणता बापरे, नाही नाही टेन्शन नको घ्या. दुर्योधन के मेवा त्यागी, दुर्योधन के मेवा त्यागी, दुर्योधन के मेवा त्यागी, दुर्योधन के मेवा त्यागी, सागर दूर घर पाई, सागर दूर घर पाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. नापीत भगवंताचा भक्त आहे. आणि एका रोजी उशीर झाला हो. राजाची अजामतचं काम करतो. राजा वाट पाहत होता, अजून आला नाही. आज तर भगत ध्यान मध्ये बसले आहे, विसरून गेले. भगवंताला चिंता झाली. हा विठ्ठल विठ्ठल करतो आहे आणि तिथे तो राजा क्रोधित झाला आहे. राजा याला शिक्षा देईल. स्वतः नाईचं रूप धारण केलं. हातामध्ये काय म्हणतात धोपटी, पेटी घेतली भगवंतानं.
रामाचं रूप धारण करून आणि भगवान राजाच्या इथे आले। हो प्रेम के बस रूप सेवा प्रेम के बस सेवा प्रेम के बस रूप सेवा प्रेम के बस रूप सेवा आप बने हरि नाई, आप बने हरि नाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। भगवंताला प्रेम आवडतं। भगवान जेव्हा पोहोचले राजाच्या इथे पेटी घेऊन, राजा म्हणाला एवढा उशीर कशाला? राजानं लाथ मारली एक आणि भगवंतानं सहन केलं भक्त साठी। सोरी महाराज उशीर झाला, वेळ झाली, चला चला लवकर लवकर दाढी करतो। राजाला बसवलं, मस्त साबण लावला आणि भगवंतानं हजामत सुरू केली। राजा म्हणाला काही असो, आज तुझा हात अत्यंत कोमळ वाटतो आहे मला। मूर्खला माहित नव्हतं स्वयं जगदीश्वर आज नाईचं रूप घेऊन आला आहे। त्याच्या भक्तावर जेव्हा येत तेव्हा भगवान कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व काही शक्तीचा प्रयोग करतो। राजाची सेवा केली, प्रेम भक्तीला वश हो। दुर्योधनचे मेवा सोडले आणि विदुरच्या इथे जाऊन आणि त्यानं भाजी आरोगली। याला म्हणता प्रेम संबंध। ब्रह्माजीला शंका झाली। ब्रह्माजीनं गाय, लहान बाळ, वत्स यांचं अपहरण केलं आहे। भगवान जेव्हा पाहता, अहो भगवंतानं विचार केला म्हाताऱ्याची बुद्धी बिघडली। मीनं बनवला आहे तुला ब्रह्मा आणि तू माझी परीक्षा करतो। जेवढे पण लहान लहान वासरू आहे त्या वासरूचं रूप भगवंतानं धारण केलं। जेवढे लहान बाळक होते त्या सगळ्यांचं रूप धारण केलं। त्या वासरूच्या गळ्यामध्ये घंटी आहे ते पण कृष्ण आहे, दोरी आहे ते पण कृष्ण आहे, त्या गोप बाळाच्या हातामध्ये काडी आहे ते पण कृष्ण आहे, सर्व काही कृष्ण। 1 वर्षपर्यंत चाललं हे। आज जेव्हा हा काफला सर्व वृंदावनामध्ये आला, रोज तर गोपिका कृष्णाकडे पाहत होती, पण आज माहित नाही काय झालं। आज कोणी कृष्णाकडे लक्षच दिलं नाही। स्वतःच्या मुलाला घेऊन उचकून आणि चुंबन करू लागल्या। बलरामला वाटलं की अहो हे काय विचित्रता आहे, कृष्णावर प्रेम कमी झाला, कृष्णाकडे कोणी पाहत नाही। कारण आज त्यांचा पुत्रच कृष्ण आहे। सहज आकर्षण। ज्या गाय कृष्णाला पाहून आणि कृष्णाकडे जात, आज ते गाय स्वतःच्या लहान वासरूकडे गेली। 1 वर्षपर्यंत हे चाललं। नंतर बलरामने विचार केला आहे काय हे। समाधीमध्ये गेले आणि समाधीमध्ये पाहिलं, अहो दोरी पण कृष्ण, गाय पण कृष्ण, वासरू पण कृष्ण, लहान लहान बाळक पण कृष्ण। कृष्णला म्हणाले बलराम, कृष्ण हे काय आहे? भगवान म्हणता ब्रह्माजीनं परीक्षा केली, त्याला रस्त्यावर आणायला हे लीला केली 1 वर्षपर्यंत। आणि काही काही गोपीच्या हृदयामध्ये अशी अभिलाषा राहायची की कृष्ण आमच्या इथे जन्माला येऊ,
आणि आम्ही कृष्णाला स्तनपान करू, तर दाऊ मी तर सर्वांच्या इथे पुत्र रूपानं जन्म नाही घेऊ शकणार, म्हणून मी गोपबाळ झाला आणि त्या गोपीचं स्तनपान केलं. गायीच्या हृदयामध्ये अशी इच्छा राहायची की कृष्ण आमच्या पोटी जन्माला येऊ, लहान वासरू बनू आणि आमचं स्तनपान करो. त्या गायीची इच्छा सुद्धा पूर्ण केली. बलरामना हात जोडले. तू ही तू है, तू ही तू है, तू ही तू है, तू ही तू है. अहो, जिथे नजर जाते आहे तिथे तूच आहे, तिथे तूच आहे, तिथे तूच आहे. हे श्याम, मी वंदना करतो तुला, मी प्रणाम करतो तुला. ब्रह्माजी आले. ब्रह्माजीनं पाहिलं, विचार केला, अहो गाय वासरू सर्व इथे आहे, तर तिथे परत ब्रह्मलोकामध्ये जाऊन पाहिलं तर तिथे पण आहे. ब्रह्माजीनं मूळ गोप बाळ आणि लहान वासरूला घेऊन आले भगवंताजवळ. भगवंताची क्षमा याचना केली आणि स्तुती केली. तू ही तू है, 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 तू ही तू है. मेरा श्याम तू, घनश्याम तू, मेरा श्याम तू, घनश्याम तू, मेरा श्याम तू, घनश्याम तू, श्याम तू, घनश्याम तू. हर भक्तों की आश है तू, भक्तों की आश है तू. अजब है तू कान्हा. तू ही तू है, 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 तू ही तू है. ब्रह्माजी भ्रमित झाले आहे. जिथे नजर गेली तिथे कृष्ण दिसला. ब्रज में तू बालों में तू, ब्रज में तू बालों में तू, ब्रज में तू बालों में तू, ब्रज में तू बालों में तू. घर घर की गौशाला में तू, घर घर की गौशाला में तू, घर घर की गौशाला में तू, घर घर की गौशाला में तू. अजब है तू कान्हा. तू ही तू है, 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 तू ही तू है. या लीलेला सर्वोदय लीला असं नाव दिलं आहे. या लीलाला सर्वोदय लीला असं नाव दिलं. आदित्यानामहं विष्णुर ज्योतिषां रविरंशुमान्. श्रीमद् भगवद्गीता. आदित्यानामहं विष्णु ज्योतिषां रविरंशुमान्. मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशि. वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः. इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. एक वस्तू तर दाखवा जिथे कृष्ण नाही. हर रस्ती में तू, हर रस्ती में तू, हर ग्वाल में तू, ग्वाल में तू, हर ग्वाल में तू, हर ग्वाल में तू. जहाँ नजर जाए वहाँ तू, जहाँ नजर जाए वहाँ तू, जहाँ नजर जाए वहाँ तू, जहाँ नजर जाए वहाँ तू. अजब है तू मेरे कान्हा. तू ही तू है, 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 तू ही तू. एक वर्षानंतर गोपबाळ सर्व भगवान कृष्णाजवळ आले, पण त्यांना काही कळालं नाही, कारण मोह निद्रामध्ये होते.
अघासुरला मारलं, त्याला 1 वर्ष झालं. 1 वर्षानंतर हे गोष्ट सर्व गोप बाळांनी घरी येऊन आई वडिलांना सांगितली. आज तर कृष्णानं मोठा अजगर मारला. अद्भुत सर्वोदय लीला प्रभू चरणी सादर समर्पित केली आहे. परीक्षित हे दिव्य कथा आहे, सर्वोदय लीलाची कथा. या कथेचं जो अत्यंत भावपूर्वक श्रवण करतो, गोप बाळ सह भगवंताची वनक्रीडा, अघासुरचा वध, ब्रह्माजी द्वारा या सर्व लहान मुलांचं अपहरण, प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताचं रूप धारण करणं आणि ब्रह्माजी द्वारा स्तुती, या सुंदर कथेचं जो रसपान करतो, गान करतो, कीर्तन करतो, त्याला महान मोक्षाची प्राप्ती होते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते. आता भगवान मोठे झाले आहे. मोठे म्हणजे आता 5.5चे होते, तर आता 6, बहुतेक 7 वर्षाला पोहोचायला आले. म्हणजे असे थोडे थोडे युवान झाले. आतापर्यंत कृष्ण जास्ती लहान होता. आता 7 वर्षाचा म्हणजे कृष्ण इति आकर्षक दिशे, इति आकर्षक दिशे. कृष्ण विषयी गोपीच्या हृदयामध्ये अलग अलग भाव उत्पन्न होऊ लागले. कृष्णाचं व्यसन झालं आहे गोपीला. कृष्णाचं व्यसन. कृष्ण नाही दिसले म्हणजे गोपी पागल. कृष्णासाठी ते काही करायला तयार राहील. या काही सर्व अविवाहित न होत्या, विवाहित पण होत्या हो. काही काहीचे नवरे, सासरे, परिवार हे सर्व काही गोपिकांना फार त्रास देत, अनेक प्रकारचे वाक्य ऐकवत, पण तरी सुद्धा गोपी कृष्णच्या पाठी पागल आहे. लोक कहे छे मने काली रे थई मतवाली, कानूडा केडे चाली रे थई मतवाली. गोपीला माहित आहे की हा जो मार्ग आहे हा डेंजर मार्ग आहे, हा प्रेमाचा मार्ग अत्यंत दुष्कर आहे. या मार्गावर चालले म्हणजे विघ्न तर येणारच आहे हो. ह्या मार्गावर विघ्न तर येणारच आहे. हा ज्याला बलिदान देण्याची शक्ती आहे त्याच व्यक्तीनं प्रेम पंथावर पाय ठेवायचा, नाहीतर दूरच उभे राहा आणि मस्त मजेनं पहा. लोक प्रेम करता, प्रेम लग्न करता, मस्त मजेनं पहा. पण ज्याच्यामध्ये सहन करण्याची शक्ती आहे, समर्पणची शक्ती आहे, त्या लोकांनीच या मार्गावर पाय ठेवायचा. प्रेम करणं म्हणजे दुःखाला आमंत्रण देणं. प्रेम करा म्हणजे दुःख सहज आहे. कोणतीही वस्तू असो, कोणताही पदार्थ असो. आज 6वा दिवस आहे. 5 दिवस पर्यंत ते कुत्र तिथे बांधून ठेवत. आज कथा सुरू झाली तो पासून मी विचार करतो, आज दिसत नाही बिचाऱ्याला कोण घेऊन गेलं. आता ते काही माझं नाही, पण हे मनाची प्रकृती असते अशी. प्रत्येक वस्तूशी त्याला लगाव होतो. त्याला प्रत्येक वस्तूशी लगाव, प्रत्येक वस्तूशी प्रेम होतो. आणि प्रेम जेव्हा पूर्ण नाही होत तेव्हा दुःख होत. फक्त अडीचच अक्षर आहे, फक्त अडीचच अक्षर आहे. प्रेम प्रेम सब कोई कहे, करी न जाने कोई.
जिस प्रेम से साहिब मिले प्रेम कहावे सोई। जिस प्रेम से साहिब मिले प्रेम कहावे सोई। दिवसा नाही आपल्याला जेवण आवडत, रात्री नाही आपल्याला झोप येत, नाही कामात चित्त लागत। ज्याला प्रेम होतो त्याची हे स्थिती होते। 2 मिनिट झाले की मोबाईल पाहतो, मेसेज आला का, मेसेज आला का, मेसेज आला का। म्हणजे समजून घ्यायचं हा पडला भाऊ, प्रेमामध्ये पडला। आणि आता त्याचं वाचणं कठीण आहे। हा प्रेमामध्ये पडायचंच आहे तर मस्त आहे इथे पहा तर खरी, रंग पण कसा आहे हो, श्याम रंग। जास्ती स्मार्टीशी लग्न केलं म्हणजे शेजारींची भीती राहते, पण अशाशी लग्न केलं म्हणजे भीतीच नसते, कोणी नजर टाकत नाही। लग्न अशाच जागेवर करायचं, आपण भीतीमुक्त राहू शकतो। सद्गुरु गुणातीतानंद स्वामी नावाचे संत झाले, गोंडलला बसले आहे। सुंदर मोठी सभा भरली होती आणि त्या सभेत एक युवान आला। स्वामीजी कन्फ्युजन आहे। स्वामी म्हणाले बोला काय आहे? माझं लग्न नाही झालं। स्वामी म्हणाले फार सुखी आहे। स्वामी म्हणाले तू फार सुखी आहे म्हणूनच लग्न नाही झालं। ते म्हणताना ज्योतिषी जवळ गेला आणि विचारलं, महाराज लग्नाचा योग केव्हा येईल? तेव्हा संत म्हणता, बेटा सध्या तुझा सुखाचा योग सुरू आहे, जेव्हा सुखाचा योग पूर्ण होईल तेव्हा लग्नाचा योग येईल। म्हणजे मी तसं नाही म्हणत की लग्न केलं म्हणजे दुखी। हो, पुष्कळ लोकांनी, दशरथ कौशल्यानं लग्न केलं म्हणून राम मिळाले, नंद यशोदेनं लग्न केलं म्हणून आपल्याला कृष्ण मिळाले, कृष्ण रुक्मिणीचं लग्न झालं, प्रद्युम्नची प्राप्ती झाली, जिजाबाईनं लग्न केलं आपल्याला शिवराई मिळाले। पण असे मोजके दृष्टांत आपल्याला दिसतात, बाकी बहुतेक लोक पश्चातापच करत राहत आहोत। अरे 80 वर्षाचा म्हातारा आम्हाला म्हणतो, महाराज बरं झालं तुम्ही साधू झाले। तेव्हा आम्हाला असं होतं की याला 80 वर्षाच्या वयी याला पश्चाताप होतो आहे की मी लग्न कशाला केलं। म्हणजे तेव्हा आम्हाला बरं वाटतं की बरं झालं आमचं डिसिजन बरोबर आहे। गुणातीतानंद स्वामीला त्या युवानानं प्रश्न केला, महाराज 2 जागेवरून गोष्ट आली आहे। एका जागेवर सुंदर कन्या आहे, कन्या अतिशय सुंदर आहे, गुणवान आहे, रूपवान आहे आणि तिच्या बापाच्या इथे एवढी मोठी प्रॉपर्टी, अहो माझ्यापेक्षा 4 गुणा जास्ती प्रॉपर्टी आहे। आणि दुसरी एक जागा आहे पण अशी सामान्य आहे आणि ते दिसायला पण थोडी खराब आहे, खराब म्हणजे सामान्य आहे, काही अशी मोठी हिरोईन पण दिसत नाही पण बरी आहे। पण महाराज स्वभाव बिलकुल बेकार आहे आणि बापाच्या घरी पैसा पण नाही। आता हे 2 मला विचार होतो की जर पहिलीशी लग्न केलं, आहे रूपवान, गुणवान, संस्कारी, सुंदर, पण माझ्या लेवलची नाही, कारण मी तर गैरा लहान आहे तिच्या समोर पैशांना। आता तुम्ही सांगा मी कोणाशी लग्न करू? तेव्हा गुणातीतानंद स्वामी म्हणता, नंबर 2शी लग्न कर, पहिलीला सोड, सुंदर आहे तिला सोड आणि दुसरीशी लग्न कर। तो युवान म्हणाला, बरं गुरुदेव
दुसरे लोक बसले होते, म्हणाले स्वामी कशाला बिचाराला दुःखामध्ये टाकलं, जीवनभर झगडा होईल, तक्रार होईल. तेव्हा स्वामी म्हणतात तरच त्याला भगवंताची आठवण येईल. काय जबाब होता? बायको चांगली आहे, रूपवान आहे, सुंदर आहे. संध्याकाळ झाली, पतिदेव घरी आले 5ला 6ला. मग म्हणते चला आपण बाहेर हॉटेलमध्ये खायला जाऊ, इथे फिरायला जाऊ, इथे चांगली असली म्हणजे पुऱ्या गावामध्ये घेऊन फिरतो. बगीचामध्ये जातो, इथे जातो, जळगावला जातो, थिएटर मध्ये जातो, कुठेही जाऊन बसतो. पण अशी जाणायची की टेन्शनच नाही येणार. स्वामी म्हणाले कर्कश स्वभावची जर असली तर रोज त्याला संध्याकाळी घरी पोहोचण्याची घाई नसेल. 5 वाजले म्हणजे त्याला मंदिराची आठवण येईल. चला घरी पण ते डोकंच खाणार आहे, त्याच्यापेक्षा जाऊ दत्त मंदिरामध्ये, काही भजन करू, आरती होईल, तिथे काही जानभाव करू. आणि घरी जातात मस्त पाणी तयार देणारी, मस्त चहा देणारी आणि मस्त पिझ्झा बर्गर वगैरे तयार ठेवणारी असली, मग मंदिराची आठवण येते. मग आमची आठवण येते? नाही, आमची आठवण नाही येणार. कोणाची बाईचा स्वभाव कर्कश होता हो? एकनाथ महाराज की तुकाराम महाराज? तुकाराम महाराज. सर्वांना माहित आहे. दुर्वासाची पण तेच परिस्थिती होती. म्हणून तुकाराम महाराजांनी जास्ती भजन केलं, कारण घरामध्ये संसारापासून ते अलिप्त राहिले होते. मी तसं नाही म्हणत की जसं भेटलं तसं लग्न करा. व्यवस्थित पात्र पहा. ज्या पात्राशी जुडल्यानं आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल अशा पात्रसह लग्न करा. आवश्यकता आहे. सुंदरता दिसायला पण चांगली पाहिजे, जोडी जमली पाहिजे हो. रूप समान पाहिजे, गुण समान पाहिजे, उंचाई समान पाहिजे. मी आताच काही कोणी व्हॉट्सअप मध्ये पाठवलं होतं, 3-4 दिवसापूर्वीच मी पाहिलं. एसटी मध्ये मुसाफरी करत होते आणि एक आला तो कंडक्टर म्हणाला आजोबा आजोबा तिकीट घेतली का? हा. आजोबा म्हणाले हा घेतली. या तुमच्या मुलीची घेतली का? आणि त्याने एक थपाट मारली कंडक्टरला. मुलगी नाही, बाई आहे माझी. आता अशी जोडी असली तर काय होतं? जाऊ द्या, असू द्या, त्याला मुबारक. गोपीला कृष्णाशी जो प्रेम आहे तो निर्व्याज प्रेम आहे. कृष्णाशी काही अपेक्षा नाही. भगवान कृष्णाशी गोपीला काही अपेक्षा नाही. तिला माहित आहे की हा सर्वेश्वर नारायण आहे, त्रिलोकचा अधिपती आहे. गोपी जर इच्छती तर भगवान कृष्णाजवळून ते काहीही मागू शकते आणि भगवान कृष्ण तिला काही देऊ शकते. पण गोपी म्हणते हे कृष्णा, हे उद्धव, कृष्णाला असा निरोप दे जा की आम्ही कृष्णाला प्रेम केला त्याबद्दल आम्हाला काहीच नको. आम्ही असं पण नाही म्हणणार की आम्हाला मुक्ती दे. अरे एक नाही तू 1000 जन्म टाक, इथे 1000 नाही 1 करोड जन्म टाक, पण एवढीच विनंती कृष्णाला कर जा की तो जिथे आम्हाला जन्म देईल तिथे आम्हाला भगवत भक्तांचा संग मिळेल. बस अशा जागेवर आम्हाला जन्म देईल अशी विनंती कृष्णाला कर जा. बाकी काही अपेक्षा नाही. याला निर्व्याज प्रेम म्हणतात, ज्या प्रेम मध्ये काहीच अपेक्षा नाही. परीक्षित आता दिवसभर भगवान श्याम सुंदराचा वियोग गोपीला पीडित करत होता. रात्र आणि दिवस कृष्णमयी झाली होती गोपिका.
सैया मोरो श्याम. बस हे शेवटचं कीर्तन आहे. हे कीर्तन घेऊन आणि आपण कथेच्या विरामकडे जाऊ. संध्याकाळच्या सत्रात आपल्याला इथे रास क्रीडा करायची आहे. भगवान श्याम सुंदर रास खेळले होते. आपण पण इथे रास खेळू आणि त्यामध्ये पण स्वामी सूचना देतील त्याप्रमाणे आपण विभाग करू आणि त्या मुजब आपण इथे रास क्रीडा संध्याकाळी बरोबर 4:30ला प्रारंभ होईल आणि देहभान विसरून आपल्याला रास खेळायचा आहे. चलिए कीर्तन, उसके बाद कथा की समाप्ति. गोपीच्या मनाचं वर्णन संतांनी केलं आहे. सैया मोरो श्याम बिना जियरा उदासी. सैया मोरो श्याम बिना जियरा उदासी. सैया मोरो श्याम बिना जियरा उदासी. जियरा उदासी मेरो, जियरा उदासी मेरो, जियरा उदासी. सैया मोरो श्याम बिना जियरा उदासी. सैया मोरो श्याम बिना जियरा उदासी. कुछ भाता ही नहीं दिल को. जिया उदास उदास रहता है जब तक शाम की झांकी नहीं होती, शाम के दर्शन नहीं होते. क्या करें? दिन नहीं चैन मोहे, रैन नहीं निद्रा मोहे. दिन नहीं चैन मोहे, रैन नहीं निद्रा मोहे. दिन नहीं चैन मोहे, दिन नहीं चैन मोहे, रैन नहीं निद्रा मोहे. दिन नहीं चैन मोहे, रैन नहीं निद्रा मोहे. बिनु देख व्याकुल, बिनु देख व्याकुल कान ब्रजवासी. सैया मोरो श्याम बिना जियरा उदासी. सैया मोरो श्याम बिना जियरा उदासी. पग पग लिए जाओ तोहरी बदरिया. पग पग लिए जाओ तोहरी बदरिया. कैसे के जरूरी फिर कौन जाने फिर. कैसे की जरूरी फिर कौन जाने फिर. कैसे के जरूरी फिर कौन जाने फिर. कैसे के जरूरी फिर कौन जाने फिर. अखिया बहत दो, अखिया बहत दो दर्शन की प्यासी. सैया मोरो श्याम बिना जियरा उदासी. सैया मोरो श्याम बिना जियरा उदासी. जियरा उदासी मेरो, जियरा उदासी मेरो, जियरा उदासी. सैया मोरो श्याम बिना जियरा उदासी. सैया मोरो श्याम बिना जियरा उदासी.
सकाळपासून कृष्ण वनामध्ये निघतात, दिवसभर कृष्णाचं दर्शन नाही होत, नाही तिला दिवसा जेवणामध्ये रुची होते आणि नाही तिला रात्रीला झोप येते. पुष्कळ वैद्यांना दाखवला, काही रोग झाला का? वैद्य म्हणाले नाही, रोग तर नाही काही. महाराज बस डोळ्यामधून अश्रूज निघत राहतात, नाही जेवणामध्ये चित लागत, नाही झोप येते, रोग काय आहे? आणि तेव्हा वैद्य म्हणाले, याला प्रेमरोग म्हणत आहोत, तुम्हाला कृष्णाची प्रेम झाला आहे. बिच्छू रे कमल नैन, बिच्छू रे कमल नैन, तब ते नहीं नचना. 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 कब तो मिलेंगे मोये, कब तो मिलेंगे मोये, पिया सुख दासी. सैया मोर श्यामीना जियरा उदासी. सैया मोर श्यामीना जियरा उदासी. एकच अभिलाषा आहे, कृष्णच्या मिलनाची अभिलाषा. अहो ताई, तो जेव्हा त्याच्या ओठावर मोरली ठेवतो ना, तेव्हा त्या मोरलीची ईर्ष्या होते. जोड आहे ते. ज्या दिवसापासून त्याचा जन्म झाला, त्याचे सुंदर होठ पाहून आणि इच्छा व्हायची की नाही एक वेळा तर कृष्णाच्या ओठावर ओठ ठेवून चुंबन घ्यायचा, पण नाही, ती अभिलाषा पूर्ण नाही झाली. पण ते मोरली आपल्यापेक्षा पहिले कृष्णाच्या ओठावर बसून गेली. आपल्यापेक्षा प्रथम कृष्णाच्या ओठावर बसून आणि कृष्णाच्या ओठाला चुंबन केलं. ईर्ष्या होते मोरलीची, पण करू काय? कृष्णाला आवडती आहे, प्रिय आहे, 24 तास सोबत घेऊन फिरतो. जीवत गिनोगी तब मिली है मोहन जब. 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 प्रेम सखीवारी मोरी, प्रेम सखीवारी मोरी, सगवीर जानी. सैया मोर श्यामीना जियरा उदासी. सैया मोर श्यामीना जियरा उदासी. हरे रामा रामा राम सीता राम राम. हरे रामा रामा राम सीता राम राम राम. हरे रामा राम सीता राम राम राम. हरे रामा राम सीता राम राम राम. राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम श्याम श्याम. राधे श्याम श्याम श्याम. राधे श्याम श्याम श्याम. राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम श्याम श्याम. राधे श्याम श्याम श्याम. राधे श्याम श्याम श्याम. हरे रामा रामा राम सीता राम राम राम. हरे रामा रामा राम सीता राम राम राम. जय दत्तात्रेय भगवान की जय. राधा कृष्ण देव की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. जय श्री राधे, जय जय श्री राधे. श्री राधे.
बोला दत्तात्रेय भगवान की। भक्त हो